बजरंगबलीला वंदन करून मी माझ्या प्रचाराचा शुभारंभ आज केलेला आहे। सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राचे लाडके नेते अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं। त्यांना सर्वप्रथम मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि माझ्या प्रचाराचा शुभारंभ करते। खरं तर निवडणुकीमध्ये सहभागी होण्याचं कारण एकमेव असं आहे, आज इतकी वर्ष झाले बघते मी, माझ्या गावचा विकास नाही, माझ्या भागाचा विकास नाही आणि मनात कुठेतरी ती सल होती की आपण स्वतः इतके सुशिक्षित असताना देखील जर आपण आपल्या गावासाठी काही करू शकत नसेल तर मग आपल्या शिक्षणाला काही अर्थ नाही आणि आपल्या जगण्यालाही काही अर्थ नाही। खरं तर एक प्रकारचं धाडसच आहे हे माझं, कारण प्रस्थापितांना तोंड देणं इतकं सोपं नाही आजच्या जगामध्ये। कारण समोरचा येणारा जो आहे तो आपण बघतोय की कशा पद्धतीने त्याचं सैन्य सज्ज केलेलं आहे, त्याच्याकडे मोठी रसद आहे। युद्ध माझ्यासाठी जिंकणं इतकं सोपं नाही आहे, पण मला खात्री आहे जर माझ्या गावाचा सपोर्ट मला असेल, माझं गाव जर माझ्या मागे उभं असेल तर मी नक्कीच जिंकेल आणि माझा बजरंगबली जर माझ्या पाठीशी असेल तर माझ्या कष्टाला नक्कीच फळ येईल हा विश्वास मला आहे। खरं तर मी गावकऱ्यांना विनंती करते, मी जन्मभर तुमची ऋणी राहीन, फक्त तुमचं एक मत माझ्या पदरात टाका। एक भावनिक आव्हान करते, तुमच्या गावची सून नाही तर तुमच्या गावची मुलगी म्हणून, तुमची मुलगी म्हणून तुम्ही मला सपोर्ट करा। ही लढाई माझी नाही आहे, माझ्या एकटीची नाही आहेच, मुळात ही आपल्या सर्वांची लढाई आहे। फक्त एकदा तुमच्यातला स्वाभिमान जागा करा। स्वाभिमानी मतदारांचा स्वाभिमानी नेता आज मैदानात स्वाभिमानी जनतेसाठी उभा आहे। स्वाभिमानी जनतेचं स्वाभिमानी नेतृत्व आपल्याला जगाला दाखवून द्यावं लागेल। जी शिकवण आपल्याला अहिल्या मातेने दिली त्या देखील एकट्याच होत्या। एक काळ आला होता तेव्हा त्या एकट्याच होत्या, पण त्या घाबरल्या नाहीत। त्याच अहिल्याची लेक आज मैदानात उभी आहे। केवळ माझा विश्वास आहे माझ्या जनतेवरती, माझ्या प्रजेवरती। जसा जनतेने विश्वास टाकला अहिल्यादेवीनी, तसाच विश्वास मला आज या जनतेवरती आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावरतीच आज आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। समस्त मतदार बंधू भगिनींना माझी कळकळीची पुन्हा एकदा विनंती आहे की फक्त तुमचं एक मत स्वाभिमानाला द्या, स्वाभिमानी नेतृत्वाला द्या। माझं निवडणूक चिन्ह आहे छत्री आणि खरंच हमखास विकासाची खात्री ही नक्कीच असणार आहे। बऱ्याचशा गोष्टी आहेत, शिक्षणाचा प्रश्न आहे। प्रत्येक स्त्रीला वाटते माझ्या मुलांनी अस्खलित इंग्लिश बोललं पाहिजे, अरे पण त्याच्यासाठी प्रयत्न काय करताय तुम्ही? प्रत्येक स्त्रीला वाटते माझ्याही मुलीने स्केटिंग शिकलं पाहिजे, कराटे शिकलं पाहिजे, बॉक्सिंग शिकलं पाहिजे, अरे पण त्याची साधनं नाही आहेत ना आपल्याकडे। अगदी क्लासिकल नृत्य करता आलं पाहिजे माझ्या मुलीला, असं प्रत्येकीला वाटतंय गावातल्या, पण त्याची साधनं आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत। ज्या ठिकाणी ते शिकवलं जातं तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही। मग त्या सगळ्या गोष्टी मी जर गावात आणल्या तर माझ्या मुलांचं, माझ्या गावच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं असं जर मला वाटत असेल तर त्याच्यात गैर काय? विरोधक येतील, तुम्हाला वेगवेगळी आश्वासनं देतील, खोटी आश्वासनं असतील, ती आमिष दाखवली जातील। त्यांना आपण त्यांना थांबवू शकत नाही, पण आपण प्रयत्न करू शकतो काहीतरी बदल करण्याचा। आपल्याला हे जर बदलायचं असेल, परिवर्तन करायचं असेल तर तुमच्या हातामध्ये आहे की हे परिवर्तन आपण कसं करायचं आहे। तुमचं एक मत जगामध्ये खूप मोठा इतिहास घडवेल आणि खरंच घडवेल। आणि हा इतिहास जर कोण घडवू शकत असेल तर माझे कुडनूरकरच हा इतिहास घडवतील। आणि माझं जे काही माझा विश्वास आहे त्या विश्वासाला कुठेतरी तुम्ही उभं राहिलं पाहिजे, हीच फक्त माझी कळकळीची विनंती आहे। मी दुसरं काही देऊ शकत नाही, मी फक्त गावासाठी लढेन।